नमस्कार. EPS 95 पेन्शनधारकांसाठी बिग न्यूज. EPS 95 पेन्शनधारकांना OTPनुसार पेन्शन मिळणार. जाणून घेऊयात सविस्तर बातमी. पण तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया ती महत्त्वाची अपडेट. कर्मचारी पेन्शन योजना ही भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेली सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे. राज्यसभेत नुकत्याच विचारलेल्या प्रश्नोत्तरांच्या आधारे कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित 3 प्रमुख मुद्दे समोर आलेले आहेत. 1. EPS कर्मचारी पेन्शन योजना. कर्मचारी पेन्शन योजना 95 ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ योजना आहे. ही कर्मचारी पेन्शन योजना संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्याचा निधी खालील स्रोतांमधून तयार केला जातो. 2. नियोक्त्याचे योगदान पगाराच्या 8.33%. केंद्र सरकारचे योगदान पगाराच्या 1.16%. कमाल पगार मर्यादा 15,000 प्रति महिना. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम पुढील सूत्रावर आधारित आहे. 3. पेन्शनयोग्य सेवा. सेवा कालावधी आणि पगाराच्या आधारे पेन्शनची रक्कम ठरवली जाते. 2014 प्रथमच सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपये प्रति महिना निश्चित केली. किमान पेन्शन वाढवण्याची मागणी. कर्मचारी पेन्शन योजना 95 पेन्शनधारक किमान पेन्शन रुपये 1,000 वाढवून महागाई भत्त्याशी जोडण्याची मागणी सातत्याने करत आहेत. नुकताच माननीय खासदारांनी राज्यसभेतही हा मुद्दा मांडला आहे. वन रँक वन पेन्शन. पेन्शन विवादांच्या निराकरणासाठी न्यायाधिकरण. कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांना भेडसावणारी आणखी एक मोठी समस्या म्हणजे पेन्शन विवादांचे निराकरण करण्यात होणारा विलंब. यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.